एका थैलीत 1 रुपयाची, 50 पैशाची, 25 पैशांची नाण्यांची संख्या समान असून थैलीत एकूण 105 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारची नाणी किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. इथं थैलीमध्ये 1 रुपयाची नाणी आहेत, 50 पैशांची नाणी आहेत, पुढं थैलीमध्ये 25 पैशांची नाणी आहेत. इकडे एक रेष ओढा आणि इथं लिहा गुणोत्तर. संख्यात्मक आणि गुणोत्तर मूल्यात्मक आम्हाला याचा शोध घ्यायचा. तर संख्यात्मक या नाण्यांचं गुणोत्तर किती, तेव्हा ही ओळ आम्हाला मदत करते. प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या समान, म्हणून समान असलेलं चलपद इथं x घ्यायचं. लक्षात घ्या, हे झालं संख्यात्मक गुणोत्तर. मूल्यात्मक गुणोत्तर काय बाबा हा प्रश्न तेव्हा लेकरांनो x संख्यात्मक गुणोत्तर याला गुणिला 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात, छेदस्थानी 100 घ्या. इथं कुठलाही बदल होणार नाही, हा भाग 1 न जातो, म्हणजे x गुणिला 1 याचा अर्थ 1x हे 1 रुपयाच्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर. 50 पैशांच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर किती सर, तर 50 छेदस्थानी 1 रुपयातले 100 पैसे. 1 रुपयामध्ये 50 पैशांची 2 नाणी येतात. मग आता इथं x गुणिला हा भाग कसा, तर 1/2. याचा अर्थ x/2 म्हणजे काय हो, तर 0.5x लिहा, 50x लिहा, एकच 0.5 म्हणजे 0.50 म्हणजे 0.5x हे झालं 50 पैशांच्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर. सर 25 पैशांच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर किती, x इथं मांडा. 25 छेदस्थानी 100 का घ्यायचे बाबा, तर 1 रुपयामध्ये 100 पैसे असतात. 1 रुपयामध्ये 25 पैशाची 4 नाणी येतात. x गुणिला 25 1 25, 25 100, x 1 सोबत गुणिला म्हणजे x छेदस्थानी 4 हा भाग कसा जातो, तर 0.25 काय त्याच्यासोबत गुणिला x. 25 पैशांच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर काय, तर 0.25x. आता हे मूल्यात्मक गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात 1x 0.5x अधिक 0.25x, याला तुम्ही 0.50x लिहिलं तरी काही बिघडत नाही लेकरांनो. तुमच्या मनातला भ्रम दूर करतो. 0.50x असं समजा, हे 0.50 आहेत, काहीही फरक पडत नाही. लक्ष द्या, 0.50x अधिक 0.25x. समोर थैलीतलं एकूण मूल्य किती हो, 105. 0.5 लक्ष द्या म्हणजेच 0.50. लक्ष द्या, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुढे चला, ही बेरीज करायची. तर ही बेरीज येते लेकरांनो 1.75x समोर पिशवीतील मूल्य 105. x ला एकटं करा, 105 कडे जाताना 1.75 भागीला स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. भागीला असेल गुणिला स्वरूपात, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. मग आता x बराबर काय, 105 सोबत 100 गुणिला घ्या. का घ्यायचे ते सांगतो. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, म्हणजे अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती, इथं दशांश चिन्हानंतर 2 घरं, म्हणून 1वर 2 शून्य असलेली संख्या अंशस्थानी जेव्हा आम्ही गुणीला घेऊ तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह चाललं जाते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा लेकरांनो. 25 चूक 100 आणि 25 पावणे 200. आता 15 साती 5 मग आता x बराबर उरते काय, तर 15 आणि 4 यांचा गुणाकार. x बराबर काय, 15 चूक 60 हे नाण्यामध्ये प्राप्त झालेलं उत्तर. हे x म्हणजे प्रत्येक प्रकारची नाणी संख्यात्मक किती, प्रत्येक प्रकारची नाणी पिशवीमध्ये थैलीमध्ये समान आहेत, म्हणून समान असलेला चलपद घेतला आम्ही. प्रश्न जो विचारला की त्या थैलीतील प्रत्येक प्रकारची नाण्यांची संख्या किती, तर 60 नाणी. 1 रुपयाची 60 नाणी, 50 पैशांची
60 नाणी 25 पैशांची. एखाद्या वेळेस टॅली करायचं असेल लेकरांनो, 1 रुपयांची 60 नाणी म्हणजे 60 रुपये. 50 पैशांची 60 नाणी म्हणजे 30 रुपये आणि 25 पैशांची 60 नाणी म्हणजे 15 रुपये. आता ही बेरीज 105 येते का हा प्रश्न. 60, 30, 90, 15 105 रुपये पिशवीतील हे नाणे किंवा नाण्यांचं मूल्य आम्हाला सापडते. पिशवीतील नाण्यांचं मूल्य लक्ष द्या 105 सापडताना दिसते. पडताळा योग्य ठरतो. प्रत्येक प्रकारची नाणी किती 60 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचे उत्तर. नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.